सो नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो बघा काय आहे तो. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा पॉईंट आपण डिस्कस करत आहोत. आता हा जो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे त्यामध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आपण बघितला होता हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर नंतर आपण बघितलं होतं कंडक्शन, त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, त्यानंतर थर्मल रेजिस्टन्स, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघितलं. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत एक्झाम्पल 7.18. नेक्स्ट आहे आपलं एक्झाम्पल 7.18. The temperature difference between two sides of an iron plate 2 centimeter thick is 10 degrees Celsius. Heat is transmitted through the plate at the rate of 600 kilocalorie per minute per square meter at steady state. Find the thermal conductivity of iron. हा असा आपला क्वेश्चन. So next point, example 7.18. Example 7.18. काय म्हणजे the temperature difference between two sides. The temperature difference. The temperature difference between two sides of an iron plate. Two sides of iron plate. Two sides of iron plate. The temperature difference between the two sides of iron plate. 2 centimeter thick. 2 centimeter काय असेल ते ठीक असेल, जाड असेल. 2 centimeter thick is 10 degrees Celsius. 10 degree Celsius. Full stop. Heat is transmitted through. Heat is transmitted. It is transmitted through. It is transmitted through the plate at the rate of to the plate at the rate of 600 kilocalorie. 600 kilocalorie per minute square meter per minute per square meter per minute per square meter per square meter. At steady state. At steady state. Find the thermal conductivity of iron. Find thermal conductivity. आयरनची थर्मल कंडक्टिव्हिटी किती असा आपला क्वेश्चन इथे विचारलेला. सो काय म्हटलं बघा क्वेश्चन एक्झाम्पल 7.18.
एक्झाम्पल 7.18 आहे या ठिकाणी. द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू साइड्स ऑफ अन आयर्न प्लेट. आता समजा एक आयर्न प्लेट आहे आणि आयर्न प्लेटच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही बाजूमधलं असणारं जे टेम्परेचर बिटवीन दिलेलं आहे टू साइड्स ऑफ आयर्न प्लेट ती जवळपास 2 सेंटीमीटर जाड आहे आणि त्याच्यामधला टेम्परेचरचा फरक आहे तो 10 डिग्री सेल्सिअस आहे. आता काय म्हटलं, हीट इज ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट. हीट समजा काय होते, त्या प्लेटमधून ट्रान्समिट होते. हीट इज ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी पर मिनिट पर स्क्वेअर मीटर ॲट स्टेडी स्टेट. सो फाइंड द थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ आयर्न. तर त्या आयर्नची थर्मल कंडक्टिव्हिटी काढा असा आपल्याला क्वेश्चन इथं विचारलेला आहे. सो गिवन काय काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी. सो गिवन काय काय आहे, Q/80 दिलेलं आहे. Q/ चार्ज अमाऊंट ऑफ हीट पर युनिट इट्स एरिया आणि ते किती दिले बघा, ट्रान्समिट टू द प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी पर मिनिट मीटर स्क्वेअर. ओके, सो काय करू शकतो आपण, 600 डिवायडेड बाय पर मिनिट म्हणजेच काय 60 ने डिवाइड केलं तर बघा 10 किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर पर सेकंड मीटर स्क्वेअर. So the temperature difference between two sides of iron plate ते दिलेले आहे आपल्याला. तो किती आहे बघा, द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू साइड्स ऑफ आयर्न प्लेट तर ती जवळपास 2 सेंटीमीटर थिक आहे आणि 10 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं टेम्परेचर डिफरन्स आहे. सो हीट इज ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी पर मिनिट पर स्क्वेअर मीटर ॲट स्टेडी स्टेट. सो फाइंड थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट आयर्न. So given दिलेलं Q/80 is 600 किलो कॅलरी पर मिनिट पर मीटर स्क्वेअर. सो 10 किलो कॅलरी सेकंड पर मीटर स्क्वेअर. x इज इक्वल टू बघा किती आहे 2 सेंटीमीटर. आता 2 सेंटीमीटर म्हणजे काय म्हणतो आपण, 2 × 10⁻² मीटर. त्यानंतर त्याच्यामधला फरक दिलेला आहे T1 - T2 आणि तो जो फरक आहे तो बघा आहे 10 डिग्री सेल्सिअस. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव, या इक्वेशननुसार आपण काय लिहू शकतो बघा, Q इज इक्वल टू K × A इंटू ब्रॅकेट T1 - T2 K × A इंटू ब्रॅकेट T1 - T2 डिवाइडेड बाय X इंटू स्मॉल t. याला आपण मल्टिप्लाय केलं. सो K इज इक्वल टू, मग K बरोबर आपण काय लिहू शकतो, तर हा x इकडे जाईल. सो काय होईल बघा, Q/K. K म्हणजेच काय येणार सांगा, Q/80. आता K इज इक्वल फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आहे तर काय होईल सांगा, Q × X इकडे गेलं A/80 इथं लिहिलं T1 - T2. सो K इज इक्वल टू कन्वर्ट करायचं आहे. सो K ला मी इथेच ठेवला, हा x इकडे जाईल Qx अपॉन A इंटू स्मॉल t इंटू T1 - T2. हा काय झाला आपला K चा फॉर्म्युला. सो देयरफॉर K इज इक्वल टू Q किती आहे बघा, 10 किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर इंटू x किती आहे बघा, 2 × 10⁻² मीटर अपॉन काय दिलं बघा, त्याच्यामध्ये असणारा टेम्परेचरचा फरक दिलेला आहे T1 - T2 आणि तो किती आहे 10 डिग्री सेल्सिअस. जस्ट 10. सो K इज इक्वल टू 2 × 10⁻². ओके,
म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो. सो के इज इक्वल टू -2 म्हणजे 2 बरोबर पाठीमागे 0.02 इंटू किलो कॅलरी पर मीटर सेकंड डिग्री सेल्सिअस. सो बघा एक्झाम्पल अनेकदा आपण हे बघू काय काय दिलेलं आहे. ओके बघा एक्झाम्पल. तर एक्झाम्पल 7.18 काय काय आहे बघा. तर काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये. द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू साइड्स ऑफ आयर्न प्लेट 2 सेंटीमीटर थिक इज 10 डिग्री सेल्सिअस. आणि काय म्हटलेलं आहे, हीट इज ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी पर मिनिट पर स्क्वेअर मीटर ॲट स्टेडी स्टेट. सो फाइंड थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ आयर्न. ओके ठीक आहे. सो आपल्याला दिलेलं टेम्परेचर डिफरन्स दिला आहे 10 डिग्री सेल्सिअस. कशामधला, बिटवीन टू साइड्स ऑफ आयर्न प्लेट. आणि दोन साइड्स ऑफ आयर्न प्लेटमध्ये अंतर किती दिले बघा, जवळपास 2 सेंटीमीटर. So x is equal to 2 centimeter म्हणजे 2 into 10 raised to minus 2 meter. So heat is transmitted through the plate at the rate of 600 kilocalorie per minute per square meter. आता टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू साइड्स ऑफ आयर्न प्लेट आपल्याला माहिती आहे, जो 10 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. आणि त्याची जाडी आहे जवळपास x बरोबर 2 सेंटीमीटर म्हणजे 2 into 10 raised to minus 2 meter. आणि heat is transmitted through plate at the rate of 600 kilocalorie per minute per square meter at steady state. So find thermal conductivity of that iron. So आपल्याला इथं heat is transmitted through the plate म्हणजे Q/80 दिलेलं आहे. ओके सो आपल्याला इथं काय दिलेलं आहे, Q/80. heat transmitted through iron प्लेट किंवा हीट ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट. एखाद्या प्लेट मधून किती हीट ट्रान्समिट होते ते म्हणजे आपल्याला Q/80 दिले आणि ते दिलेले 600 किलो कॅलरी पर मिनिट मीटर स्क्वेअर. सो हे आपण 600 ठेवलं. पर मिनिट म्हणजे किती सेकंड हो, 60 सेकंड. सो किलो कॅलरी ॲज इट इज मिनिटचं रूपांतर सेकंड केलं म्हणजे त्याला 16 डिवाइड केलं मीटर स्क्वेअर ॲज इट इज. म्हणजे आता हे किती आलं आन्सर, 10 किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर. थिकनेस लिहिला 2 सेंटीमीटर म्हणजे काय होणार बाळांनो, 2 सेंटीमीटर म्हणजे 2 into 10 raised to minus 2 मीटर. ओके त्यानंतर बघा त्याच्यामधला दिलेला टेम्परेचर डिफरन्स दिलाय आणि तो टेम्परेचर डिफरन्स किती दिलाय बघा, T1 minus T2 बरोबर 10 डिग्री सेल्सिअस आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड गिवन आउट और absorbed is given by Q is equal to K into A into T1 minus T2 into small t upon X. So K is equal to हा X इकडे आला QX, त्यानंतर हा AT इकडे आला छेदामध्ये, तसंच T1 minus T2. So K is equal to, आता Q/80 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना, 10 आहे. सो इथे 10 पुट अप केली इंटू X म्हणजे त्या असणाऱ्या प्लेटची जाडी दिली, डिस्टन्स दिलं. सो x किती आहे बघा, 2 into 10 raised to minus 2 डिवाइडेड बाय T1 minus T2. त्याच्यामध्ये असणारा टेम्परेचरचा डिफरन्स दिलेला आहे आणि तो या ठिकाणी किती दिलाय बघा, 10. सो 10 ला 10 काय होणार आहे, कॅन्सल होणार. सो राहणार काय बघा, 2 into 10 raised to minus 2. इट मीन्स दॅट हा 10 raised to minus 2 आपण जर त्याच्या मीन असणाऱ्या पोझिशनला जर लिहिलं तर बघा हा 2 डिजिट परत आणि काय होईल, लेफ्ट हँड साइडला जाणार आहे. सो 0.02 किलो कॅलरी पर मीटर सेकंड डिग्री सेल्सिअस. सो थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ आयर्न इज K is equal to 0.02 into 10 किलो कॅलरी पर मीटर सेकंड डिग्री सेल्सिअस. ओके नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे.
Next example, 7.19. Calculate the rate of loss of heat. Calculate the rate of loss of heat. Calculate the rate of loss of heat through a glass window of area. Through a glass window. Through a glass window of area 1000 centimeter square and thickness of 4 mm and thickness of 4 mm आणि याची थिकनेस किती आहे जवळपास 4 mm आहे. When temperature inside is when temperature inside is 27 degree Celsius and outside is -5 degree Celsius. Full stop. Coefficient of thermal conductivity of glass. Coefficient of thermal conductivity. Coefficient of thermal conductivity of glass is 0.022 calorie per second centimeter degree Celsius. So calculate the rate of loss of heat. विचारले काय क्वेश्चन, तर इथं आपल्याला हिअर वी हॅव टू डिटरमाइन द रेट ऑफ लॉस ऑफ हीट थ्रू ग्लास विंडो ऑफ एरिया 1000 square meter of thickness 4 mm and temperature inside 27 degree, outside -5 degree Celsius. Also here given the coefficient of thermal conductivity of glass is 0.022 calories second centimeter degree Celsius. सो आता काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तर किती अमाऊंट ऑफ हीट लॉस होते एका ग्लास विंडोमधून, की ज्या ग्लास विंडोचा एरिया जवळपास 1000 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, ज्याची थिकनेस जवळपास 4 mm इतकी आहे. आता सॉरी, फॅन टेम्परेचर इनसाइड इज 27 डिग्री सेल्सिअस दिले, म्हणजे आतलं टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस आणि आउटसाइड आहे -5. ऑल्सो हिअर गिवन दॅट कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे केची व्हॅल्यू पण इथं दिलेली आहे आणि ती आहे बघा 0.022 कॅलरी पर सेकंड सेंटीमीटर डिग्री सेल्सिअस. इतकी त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे. ओके, सो काय काय आहे ते आधी आपण गिवन या ठिकाणी नोट डाऊन करू. सो गिवन एरिया दिलेला आहे ए इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच काय होणार बघा, 1000 into 10⁻²
बरोबर आहे का? 10⁻². मीटर, मात्र मीटर स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻, काय होईल सांगा? सो 1000 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. 1000 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्यानंतर आहे बघा के. ची व्हॅल्यू ती किती दिली? 0.022 कॅलरी पर सेकंड. सेंटीमीटर आहे ना. त्यानंतर डिग्री सेल्सिअस, हेच आपण कसं लिहू शकतो? 0.022 इंटू 10⁻² इंटू 10⁻². हा सेंटीमीटर आहे, त्याचं रूपांतर मीटर मध्ये गेलं तर इथं 10⁻² येतं. ते जर आपण अंशामध्ये लिहिलं तर काय होईल? प्लस 10⁻² कॅलरी पर मीटर डिग्री सेल्सिअस. त्यानंतर एक्स दिलेला आहे आणि हा एक्स किती आहे बघा? जवळपास 4 mm. किती आहे? 4 mm दिलेला आहे. सो एक्स ची व्हॅल्यू बघा 4 mm. 4 mm म्हणजेच काय? तर 0.4 इंटू 10⁻² मीटर. ऍक्च्युली mm म्हटलं तर 4 इंटू 10⁻³ मात्र आणखीन एक डिजिट आपण जर लेफ्ट हँड साइडला घेतो 0.4 इंटू 10⁻² मीटर. त्यानंतर आपल्याला फर्स्ट टेम्परेचर या ठिकाणी T1 दिलं किती? 27 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर T2 दिलेलं आहे -5 डिग्री सेल्सिअस. सो हियर वी नो दॅट द इक्वेशन दॅट इज Q इज इक्वल टू, आपल्याला इक्वेशन माहिती आहे काय? तर Q इज इक्वल टू, इक्वेशन काय आहे बघा? K इंटू A into T1 minus T2 into small t divided by x. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. K is equal to K into A T1 minus T2 into small t divided by x. So इथं व्हॅल्यूज पुट अप करू. हा जो t आहे तो मी इकडे घेतो. सो काय होईल बघा फॉर्म्युला? Q upon T is equal to K into A T1 minus T2 divided by x. काय झालं? हा t मी इकडे घेतला म्हणजे Q upon T झालं is equal to K into A T1 minus T2 divided by x. सो इथं व्हॅल्यूज मी ठेवतो. K ची व्हॅल्यू काय आहे बघा? 0.022 into 10⁻². 0.022 into 10⁻² into एरिया किती आहे? 1000 इंटू 10⁻² किती? -4 इंटू T1 किती आहे बघा? 27 -5 डिवाइडेड बाय x ची व्हॅल्यू. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू 4 mm म्हणजे 0.4 इंटू 10⁻². 0.4 into 10⁻². So it can be written as. So ते आपण कसं लिहू शकतो बघा? याच्यामध्ये बऱ्यापैकी हे 0.022 तसंच राहील. 1000 into 10⁻⁴ म्हणजे 3 डिजिट कॅन्सल होईल, फक्त -1 राहील. ते -1 इन +2 म्हणजे फक्त 10च राहील. 10 राहिल्यामुळे हे 0.22 येतील. 27 अधिक 5 32 येतील. डिवाइडेड बाय किती आहे बघा? 0.4. सो हे जर सॉल्व केलं तर आपलं रिक्वायर्ड आन्सर जे आहे ते येईल बघा 1.76 इंटू 10⁻³ कॅलरी पर सेकंड. याचा अर्थ काय? 1.76 किलो कॅलरी. 10⁻³ म्हणजेच किलो कॅलरी पर सेकंड. हे आपलं रिक्वायर्ड आन्सर. ओके, काय काय केलं बघा आपण इथं? क्वेश्चन काय विचारलेलं होतं आपल्याला? कॅल्क्युलेट द रेट ऑफ लॉस ऑफ हीट थ्रू अ ग्लास विंडो ऑफ एरिया 1000 cm² and thickness 4 mm when temperature inside is 27 degrees Celsius and outside is -5 degrees Celsius. Coefficient of thermal conductivity of glass is
0.022 कॅलरी पर सेकंड सेंटीमीटर डिग्री सेल्सिअस. आता इथं काय काय दिलं आहे, एरिया दिलेला आहे 1000 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1000 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. त्यानंतर केची व्हॅल्यू दिली 0.022 काय कॅलरी पर सेकंड सेंटीमीटर डिग्री सेल्सिअस म्हणजे 10⁻² कॅलरी पर मीटर डिग्री सेल्सिअस. एक्सची व्हॅल्यू दिली बघा 4 mm म्हणजे 0.4 इंटू 10⁻² मीटर. इनिशियल टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस. फायनल किती आहे -5. आणि फॉर्म्युला आपला काय आहे Q इज इक्वल टू KA इंटू T1 मायनस T2 इंटू स्मॉल t अपॉन x. आता हा टी जर इकडं मल्टिप्लाय केला तर काय होईल सांगा. Q अपॉन T इज इक्वल टू K इंटू A T1 मायनस T2 अपॉन x. ओके. सो याच्यामध्ये Q इंटू A T1 मायनस T2 इंटू अपॉन x. सो Q अपॉन तर हा जो T फॅक्टर आहे तो मी इकडे घेतला तर कुठं जाईल डिवाइड मध्ये. सो Q अपॉन T इज इक्वल टू KA T1 मायनस T2 अपॉन x. सो इज इक्वल टू K ची व्हॅल्यू काय आहे 0.022 इंटू 10⁻². एरिया किती आहे तर 1000 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1000 इंटू 10⁻⁻4 इंटू T1 मायनस T2 27 मायनस 5 डिवाइडेड बाय x. x म्हणजे 0.4 इंटू 10⁻⁴ 2. सो हे सॉल्व केलं तर आपला आन्सर येतो बघा 1.76 इंटू 10⁻³ कॅलरी पर सेकंड म्हणजे 1.76 किलो कॅलरी पर सेकंड. हे आपलं काय त्या ठिकाणचं रिक्वायर्ड आन्सर आहे. तर या ठिकाणचा आपल्याला असणारा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पाहायचा आहे. आणि तो नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो आहे बघा कॉन्व्हेक्शन. सो नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे इथं तो आहे कॉन्व्हेक्शन. तर कॉन्व्हेक्शन म्हणजे काय. We have seen that heat is transmitted through solids by conduction, wherein energy is transferred from one molecule to another, but molecules themselves, vibrating with larger amplitude, do not leave their mean positions. But in convection, heat is transmitted from one point to another. Convection मध्ये काय होतं, heat is transmitted through one point to another by the actual bodily movement. त्या ठिकाणी काय होते actually bodily movement होते of heated molecules within the fluid. Okay. तर बघा कॉन्व्हेक्शन म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. We have seen that heat is transmitted through solids by conduction, wherein energy is transferred from one molecule to another, but the molecules themselves vibrating with larger amplitude do not leave their mean positions. But in convection, heat is transmitted from one point to another by the actual bodily movement of the heated energized molecules within the fluid. So in liquids and gases, so liquids and gases चा विचार केला तर heat is transmitted by convection. So in liquids and gases heat is transmitted by convection because their molecules are quite free to move about. So the mechanism of heat transfer by convection in liquids and gases is described such as, so consider a water being heated in a vessel from below. The water at the bottom of the vessel is first heated first, so consequently its density decreases. Okay, so water molecules at the bottom are separated farther from each other, that is apart. Those hot molecules have high kinetic energy, and the low molecules that is rise upward to cold region, while the molecules from cold region come down to take their place. So thus each molecule at the bottom gets heated and rises, cools and descends. This action sets up the flow of water molecules called convection currents. So convection currents transfer heat to the entire mass of that water. So transfer of heat is by bodily physical movement of the water molecules. So next, always remember is that the process by which heat is transmitted through a substance from one point to another due to actual bodily movement
ऑफ द हिटेड पार्टिकल्स ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड कॉन्व्हेक्शन. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो बघा, द प्रोसेस बाय विच, तर ही काय म्हटलं आपण, एक अशी प्रोसेस आहे, द प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ सबस्टन्स. हीट काय केली जाते, सबस्टन्समधून ट्रान्सफर केली जाते फ्रॉम वन पॉइंट टू अनदर ड्यू टू ॲक्च्युअल बॉडीली मुवमेंट ऑफ हिटेड पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड